हाय हॅलो नमस्कार, मी विशाखा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज बरेच दिवसांनी व्हिडिओ येते कारण मी चालले हळदीला, माझ्या फ्रेंडकडे हळद आहे त्याच्या बहिणीची, सो तिकडे चालले। त्यामुळे ब्लॉग नक्की बघा, शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। सो आता तिकडे गेल्यावरच भेटूया, बघा ब्लॉग कसा येतोय आणि कंटिन्यू राहा। चला आता तिकडे गेल्यावरच भेटूया। बायको इकडे आता जेवायला बसलीये, नवऱ्याला काय, नवरा कधीच जेवून कधीच मोकळे झालात तुम्ही। बायको सोबत जेवायचं ना, बिचारी बायको एवढी नटून थट्टून एवढी बसली इकडे। बाबू कुठे? बाबू गायबच झालाय। दादा मला एक काहीतरी कळलंय तुझ्याबद्दल, कोकणपरी। कोकणपरी काय? अपेक्षा ताई नंतर लगेच नंबर लावायचंय वाटतं। अरे कसा नाव रिव्हील करेल तो? बिचारी ती नवरी पण अशीच फिरते, तिने सकाळपासून काय खाल्लं पण नसेल। बघ तुझ्याच हळदीला हे लोक असे वागतायत। कसं वाटतंय तुला? काय सध्या फिलिंग आहे मनात? लवकरच मिसेस घरात होणार आहे, एक्साइटमेंट तर असेलच। कोणाची? अद्वैत? अरे अद्वैत तर संध्याकाळी येईल ना। अद्वैत काय बोलताय? हा नको, ते धीरामध्ये काहीच ना। अक्षयची घेऊ? अक्षय काय बोलतोयस? अक्षयच्या बहिणीची हळद, अक्षय तर जामच बिझी। ते आता त्यालाच माहिती ना अक्षयची होणारी बायको कुठे येते। अद्वैत तुला पण मिस करतोय। हे दोघं जण आता तुला ठेवूनच बसलोय जेवायला। अद्वैतची मम्मी होती ना गेली? काकी गेल्या काकी अद्वैत बघ, तुझी दोस्त ती पण तुला ठेवून मी ते बसले, तुझी आठवण पण काढत नाही। अद्वैत जरा लक्षात घे। अद्वैत बघ तुझी मैत्रीण बघ। अद्वैतच्या पोस्ट मध्ये सर्वात जास्त पोस्ट आणि स्टोरीज वगैरे हिच्या सोबतच्या जास्त असल्या मला। विधी भेटेल ना तिकडे, उद्या लग्नाला भेटेल असते। काकी अद्वैत नसला तरी अद्वैतची मम्मी आहे। हो तो झोपलाय नको ना घ्यायला। थांबा तुम्ही, हे दादा वहिनी आहेत आणि ह्यांचं
काय बोलतात त्यांचं प्रोडक्ट दाखवते मी. एवढी क्यूट मम्माचा क्यूट बाबू झोपलाय. रुद्र बाबू आमचा झोपलाय. काय बोललात? अपेक्षा ताईच्या लग्नातला साखरपुडा आहे ना हळदीचा, मग तिच्यासारखा छान होणार आहे की ना ताई? तुम्हाला घेऊ काय बस काय वांडर मध्ये चालते. वांडर हा दादा सगळ्यांना घेतो ना. आरती इकडे नवरीच्या बाजूला उभी राहा. ही आमच्या नवरीची खास मैत्रीण होती, पण सकाळपासून आत्ता आले. हा एकदम क्लोज फ्रेंड. हा तर आता मी परत एकदा आली आहे इकडे हळदीजवळ अपेक्षा ताईच्या. तर आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आता स्पीकर लावायच्या टाईमला नेमका डीजे लावायच्या टाईमला नेमका पाऊस पडायला लागलाय. तर आता माहिती नाही जास्त नाचायला वगैरे वेळ गेला, कारण ऑलरेडी पाऊस पडून तर ऊन झालेलंच आहे. आणि बघूया आता कसं काय एन्जॉय करायला मिळेल वगैरे. आवाज पण कमी येईल बिकॉज इकडे कूलर लावला आहे, त्यामुळे आवाज पण कमी येईल माझा. आणि हां, मी जे मला दाखवायचं होतं, मी दुपारी बोलवते तुम्हाला की श्रावण बाळ तर तो श्रावण बाळ इकडे आला आहे फायनली. सो तो श्रावण बाळ मी तुम्हाला दाखवते. या आहेत श्रावण बाळची आई, आणि जो श्रावण बाळ मी बोलत होते तो श्रावण बाळ म्हणजेच अद्वैत. अरे दाखवू रुमाल दाखवू दे. आणि ह्याचं कारनाम आहे बघा. दे 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 हे पकड रे. मग हे पण बघ. ते नाही हा ओपन कर इकडे कर तो दाखवणार नाही. ओपन कर लवकर. याचे कारनाम आहे बघा. आज याची एक्झाम होती, म्हणजे श्रावण बाळाची अद्वैतची. अरे रुमाल चेंज केलाय. नो वे यार. रुमाल दाखव. रुमाल दे. शिस्तीत रुमाल द्या. काकीना सांगेन. हे दाखव. याने काहीतरी केलंय. ह्याचा रुमाल होता ना पूर्ण भरलेला चीट्स, म्हणजे ह्याचे कॉपी केली. राजाची एक्झाम होती आणि हा असा. आणि ती अजून एक चीट दाखव मगाची. का बस खोट्या. मगाशी मला लक्षात नाही ग व्हिडिओ काढायची. शेट नाही तर तुम्हाला समजलं असतं. काय हे अद्वैत एक्झामला हे असं कोण करतं? तेव्हा समजलंस. इन फ्युचर मला इंजिनियर तू कसा बनणार आहेस? सो सेटअप इथे रेडी झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात सुरुवात होईलच. सही अगस्त.
खूप लेट झाला त्यामुळे ब्लॉग काय एंड केला नाही मी. तर म्हटलं आज लग्न आहे सो आजचा हा ब्लॉग पण हळदीच्या ब्लॉगमध्येच ॲड करूया, म्हणजे दोन्ही मिळून एकच ब्लॉग. त्यामुळे आता इथून मी स्टार्ट करते. आता लग्नाला जायला मी निघाले. सो हा माझा आहे लग्नाचा लूक. साडी नेसली आहे मी. तुम्हाला फायनल लूक मी नंतर तिकडे गेल्यावर दाखवेनच. पण आणि हा आता जायला निघते मी तिकडे. 6:45चं लग्न आहे. सो आता तिकडे गेल्यावरच भेटूया आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा लूक कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. सो बाय बाय, भेटूया तिकडे गेल्यावर. सावधान शुभमंगल सावधान या कुंदेन तुषार हार गवला या शुभ्रव सांजुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शंकर या सदा मंगलम शुभमंगल सावधान ही कन्या सगुणावरा वर्तसे माला करी घेऊनी श्रीकृष्णा जशी रुक्मिणी तशी तुला पत्नी असे लाभली धानी सन्न सावधान समीप सावधान इथे लग्न सावधान वाजंत्री वाजवा येणार होता बाबा मला कोण कोण कशाला 5 लाख रुपये आज आमच्याकडे 5 लाख रुपये जमलेले आहेत. तर लग्न तर झालंय, आता लागलंय म्हणजे. आणि काय बोलशील? आमच्याकडे 5 लाखाचा आयर आलेला आहे. 5 लाखाचा आहे. लग्न म्हणजे लग्न लागल्यावर इकडे पाऊस पडायची सुरुवात झाली. खूप पाऊस आहे त्यामुळे सगळे पळापळ झाली आहे सगळ्यांची. आणि अजून बाकीचे विधी सगळे आहेत अजून पण व्हायचे. काय बाकीचे विधी अजून व्हायचे पण पावसाने तर खूप नको केलं, कारण कंटिन्युअसली खूप पाऊस पडतोय त्यामुळे सगळे इकडे तिकडे काय म्हणू
सॉरी हां, त्यामुळे सगळे इकडे तिकडे पळालेत. त्यामुळे आता कधी विधी होतील आय डोंट नो. आता पण वाजलेत किती, 7 तर वाजलेत. पुढे किती होईल किती वाजतील काय कळत नाही. आता जाऊ दे, पाऊस आहे आमच्याकडे सगळीकडेच. त्यामुळे आता ब्लॉग मी इथेच एंड करते. सो ब्लॉग कसा वाटला नक्की करा. चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय. बघा लग्न थांबलंय म्हणजे पाऊस पडतो त्यामुळे लग्नाच्या जे विधी आहेत ते ब्रेक झालेत आमचे. आणि इकडे लोकांचं बघा काय चाललंय. तू काय झोपायला इकडे आलायस, लग्नाला आलायस की झोपायला आलायस? लावायचा प्रयत्न चालू आहे माझा. हो का, पण मग एसी उभं राहून पण लावू शकतोस ना तू लग्नाला आलाय, झोपा काढायला नाही. लागत नाही अजिबात फटका सगळेच इकडे तिकडे पळालेचा भाऊ पैशाची बॅग सांभाळतोय. आणि अद्वैतचे प्रयत्न चालू आहेत एसी लावायचे पण वाटत नाही. बाबू इकडे तर सगळ्यांची झोपाझोप झाली आहे कारण लग्नात थोडा म्हणजे पाऊस पडल्यामुळे थोडासे विधी राहिलेत. तर इकडे सगळ्या लेडीज आहेत त्या बहुतेक लेडीज झोपल्यात आणि त्यांच्या मागे बाबू काय चाललंय तुझं? गेम खेळतोय सई. काय बोलले हा होता लग्नाचा मांडव आणि पावसामुळे तर सगळी वाट लागली. सगळीकडे पाणी वगैरे झालंय बघताय. बघ ना एवढं छान लग्न लागलं पण बाकीच्या विधींसाठी पावसाने वाट लागली आहे. आणि सगळे इकडे असे इकडे तिकडे स्प्रेड झालेत पाऊस पडतो त्यामुळे. आपली माणसं विजा पण चमकतायत. हो आणि लोकेशन बघाल तर खरंच खूप छान आहे. म्हणजे ओपन लोकेशन आहे. ॲक्च्युली हे रिसॉर्ट आहे बट खरंच लोकेशन खूप छान आहे. पण पावसाने सगळी वाट लावली आहे. मम्माचा कॉल एक हे कर ना, ब्लॉक कर. आम्ही सांगतो पाऊस कसा लागला. मोठा तो हे रा आणतोय वाटत नाही पण भर पावसात आमच्याकडे सप्तपदी चालू आहे. अपेक्षा ताईचं लग्न आणि पाऊस कॉम्बिनेशन छान वाटते. आणि फोटोग्राफरचे पण कष्ट बघा बिचारे छत्री घेऊन फोटोज काढतात. गुणकथन पुण्येन भवता सप्तपदी आम्ही पण सगळे खूप भिजलोय कारण पाऊस थांबायचं काही नावच नाही घेत. पण लग्न तर पार पडायला पाहिजे. सगळं ओलं ओलं अद्वैत इंस्टा आयडी अद्वैत घरात. कॅन्डिडेट्स कॅन्डी यू नो कॅन्डी क्रश. हा एकदा बरं तुझा इन्स्टा आयडी सांग. अद्वैत घरात _13_09 नाही 13_13 नक्की ठरव. नक्की ठरव. सध्या अद्वैतची कंडिशन पण जरा वेगळ्या लेवलची आहे. पाऊस फोटो काढायला दादा बघून ठेव तुझं पण व्हायचंय. मे महिना धरू नको लग्नासाठी. डिसेंबर ठीक आहे डन. आणि डिसेंबरला पडला मग
डिसेंबर अरे हा असू दे आपलं लग्न आहे असंच करायला लागेल दादा. सही असं वाटतंय. काय बघायचं तुला? आमच्या दादाला मुलगी वगैरे पटकन चिकना दिसते फक्त आता जरा पावसामुळे भिजलाय. अरे आमचे फोटोग्राफर्स पण आहेत. अरे पण तुम्ही बघाल ते म्हणा. समोर बघा स्माइल ठेव फोटोग्राफर्स बी लाईक पावसामध्ये आम्हाला फोटोशूट करावं लागते. आमचे 2.5 लाखाचे कॅमेरे त्यांचं काय. दादा थँक्यू सो मच एवढी मोठी छत्री आणून दिल्याबद्दल. बिस्लरी कामाला आली.